स्वामी समर्थ. आषाढी एकादशी निमित्त धनवृद्धीसाठी करा हे उपाय. घराघरात आज देवशयनी आषाढी एकादशीचे व्रत केले जात असेल. विठुरायाचा गजर आज अवघ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सुरू असेल. देवशयनी आषाढी एकादशीचे व्रत केल्याने परमपुण्य प्राप्त होते असे म्हणतात. या दिवशी तुळशीची पूजा केल्याने संपत्ती वाढते. या दिवशी भगवान विष्णूची पूजा अर्चा केल्याने मनोकामना लवकर पूर्ण होतात असे सांगितले जाते. दरम्यान देवशयनी आषाढी एकादशीला धनप्राप्तीचे काही सोपे पण प्रभावी उपाय आज आपण बघणार आहोत. 1. तुळशी पूजनाचा उपाय. देवशयनी एकादशीला सकाळी स्नान करून सर्वप्रथम तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करावे. त्यानंतर तुळशीला कच्चे दूध अर्पण करावे. संध्याकाळी प्रदोष काळात तुळशीसमोर तुपाचा दिवा लावावा. तुळशीची पूजा केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी दोघेही प्रसन्न होतात आणि तुमची संपत्ती वाढते. तुम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबासह आनंदी आणि सुखसमाधानात राहू शकता. 2. लक्ष्मी मातेची पूजा. देवशयनी एकादशीला सकाळी प्रथम स्नान करून उपवास करण्याचा संकल्प करा आणि नंतर संध्याकाळी प्रदोष काळात धनाची देवी माता लक्ष्मीची पूजा करा. या पूजेमध्ये लक्ष्मीला कमळ, गुलाब, जास्वंद आणि पिवळ्या रंगाच्या कवड्या अर्पण करा. या सर्व गोष्टी माता लक्ष्मीला खूप प्रिय आहेत. माता लक्ष्मीला मखाण्याची खीर आणि दुधापासून तयार केलेल्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा. श्रीसूक्त किंवा कनकधारा स्तोत्राचा पठण करावे. यामुळे घरामध्ये आणि व्यवसायात धनलाभ होतो, तसेच धनसंपत्ती आणि समृद्धी वाढते असे म्हणतात. 3. तुळशीला अर्पित करा या गोष्टी. देवशयनी आषाढी एकादशीच्या पूजेमध्ये उसाचा समावेश करण्याचे विशेष महत्त्व शास्त्रात सांगितले आहे. या दिवशी तुळशीच्या झाडावर उसाचा रस अर्पण केल्याने रखडलेले किंवा अडकलेले पैसे परत मिळतात. तसेच तुळशीच्या झाडावर हळद मिश्रित पाणी अर्पण करणे खूप शुभ मानले जाते. देवशयनी एकादशीला तुळशीच्या रोपावर लाल वस्त्र घातल्यास त्याचाही चांगलाच फायदा होतो. हा उपाय केल्याने तुम्हाला भगवान विष्णू तसेच माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. 4. पूजेत ठेवा चांदीची नाणी. देवशयनी एकादशीला भगवान विष्णूच्या पूजेमध्ये एक चांदीचे नाणे ठेवा. पूजा संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून हे नाणे उचलून आपल्या तिजोरीत पिवळ्या कपड्यात बांधून ठेवा. या उपायाचा अवलंब केल्याने तुमची तिजोरी कधीही रिकामी होणार नाही. 5. केळीच्या झाडाची अशी करा पूजा. केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णूचा वास करतात असे मानले जाते. देवशयनी एकादशीला केळीच्या झाडाची पूजा केल्याने लवकर लाभ होतो. या दिवशी केळीच्या झाडाला हळद मिसळलेले पाणी अर्पण करावे आणि चण्याची डाळ व गूळही अर्पण करावा. देवशयनी एकादशीचे व्रत केल्यानंतर गरजू लोकांना केळीचे फळ दान करावे. असे केल्याने भगवान विष्णू तुमची प्रार्थना लवकर ऐकतात आणि तुमच्या घराची भरभराट होते असे म्हटले जाते. श्री स्वामी समर्थ.